right, who's ready for the best burger of your life? Let's get cooking. वेलकम टू कोरल एसपी ब्लॉग. आणि आज आपण बघणार आहोत घरच्या घरी बनवलेलं बर्गर. सगळं सामान बाहेरनच मागवलंय, घरी पण बनवू शकतो ते सामान, पण आज आपण सगळं असेंबल करणारी रेसिपी बघणार आहोत. तर एकदा इन्ग्रेडियंट बघून घ्या काय काय आहेत ते. तर आपण घेतलेले आहेत बर्गर बन, जे ग्लुटन फ्री आहेत, म्हणजे हेल्दी बर्गर होईल आपलं. लेट्यूस घेतलाय, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, अवाकाडो आहे, हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला भेटत असेल तर वापरा, नाही वापरलं तरी चालेल. चीज स्लाइस घेतलेत, बटर घेतलंय आणि चिकन पॅटी मागवल्यात ऑनलाईन. त्या घरी पण बनवू शकतो. पहिले आम्ही घरी पण बनवायचो, म्हणजे कधी कधी बनवतो आम्ही. तर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर त्यासाठी पण कमेंट करून सांगा. तर पॅन मध्ये थोडंसं ऑइल स्प्रे करून घ्या. आपण थोडी हेल्दी रेसिपी बनवतोय, तर जस्ट ते थोडंसं ऑइल स्प्रेड करून घ्या ब्रशने. पॅन गरम झाला की मस्त की कॉर्नरला एका बर्गर पॅटी अशी आडवी टाकून द्या आणि अलगद वरचं कव्हर काढून घ्या. आणि या बर्गर पॅटीज आहेत ना, आम्ही आज लिशियसवरनं मागवल्यात. तिथे वेगवेगळ्या फ्लेवरच्या बर्गर पॅटीज मिळतात. सो तुम्ही पण ट्राय करू शकता कधी. आज तुम्हाला रिव्ह्यूज तर देतोच याच्यातनं मी, की या बर्गर पॅटीची चव कशी आहे जी लिशियसवरनं मागवले, तर तुम्हाला पण एक अंदाज येऊन जाईल. तो एक 5 मिनिटं झालेले आहेत आपल्याला ठेवून. आणि 5 मिनिटांनी बघाल ना, तर इकडे बघा व्हाईटिश कलर आलेला आहे, म्हणजे खालून कुक झालेला आहे. तर एक 5 मिनिटानंतर तुम्हाला फक्त पलटी मारायचं आहे ना. हे बघा, सेम दुसरा याला पण. आणि आता एका कॉर्नरला करून घ्या. तर आहे ना, आपल्याला बर्गर बन पण यात ठेवायचे, जेणेकरून ते थोडे वॉर्म आणि क्रिस्पी होतील. पलटी करून झाले की 2-3 मिनिटं झालं ना, की वरनं परत चीज स्लाइस टाकून द्या, जेणेकरून ते चीज त्या बर्गरच्या पॅटीवरती मेल्ट होईल आणि तुम्हाला एक चांगला बर्गरचा फ्लेवर येईल. आता बघाल ना, तर चीज आपलं मेल्ट झालेलं आहे चांगलं, पॅटी पण कुक झालेली आहे. आता टाइम आहे असेंबलिंगचा. तर पटकन आता बर्गर असेंबल करून घेऊया आपण. तुमचा जो खालचा बर्गरचा पार्ट जो असतो ब्रेडचा, त्याच्यावर आपल्याला चिपोटले सॉस टाकायचा आहे. मस्त स्प्रेड करून घ्या. आणि नंतर तुम्हाला आवडेल ते टॉपिंग टाकू शकता तुम्ही. जसं की मी आता हे लेट्यूस टाकतोय. एकदम भरभरून नाही टाकायचे, 2 टाका. त्याच्यावरती कांद्याचे स्लाइस ठेवा, त्यावरती टोमॅटो ठेवा. तुम्हाला हवे असेल तर अवाकाडो सुद्धा यूज करू शकता. आणि आता टाइम टू पुट पॅटी ऑन बर्गर. आपली बर्गर पॅटी सुद्धा प्लेस झालेली आहे. त्याच्यावरती दुसरा बन ठेवा आणि तुमचं बर्गर झालेलं आहे रेडी. जर ह्या अँगलनी बघाल तर तुम्हाला प्रॉपर लेअरिंग दिसेल. खालचा बन झाकला गेलाय, पण फेल भारी आहे बाबा. एकदा करून बघा, ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. तो पॅटी खूप ज्युसी आहे आणि मस्त फ्लेवर आहे. तर तुम्ही पण ट्राय करू शकता ही पॅटी घरी आणि कमेंट करून सांगा. बेस्ट बेस्ट, एकदम भारी झालं बरोबर. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या एका चांगल्या रेसिपी सोबत. टिल देन, बाय बाय.